नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन प्रशिक्षण वर्गात प्रथमतः आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 या विषयातील कोऑर्डिनेट जॉमेट्री या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरून XY प्रतलातील कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर कसे काढायचे याविषयी माहिती बघितली. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 5.1 मधील काही उदाहरणे देखील सोडवली. यानंतर आपण आजच्या लेक्चरला इंटरसेप्ट्स, द प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय 3 पॅरलल लाईन्स, त्याचबरोबर डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट याविषयी माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय 3 पॅरलल लाईन्स म्हणजेच 3 समांतर रेषांचा आंतरछेदांचा गुणधर्म हा आपण मागच्याच इयत्तेमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. जर 3 रेषा परस्परांना समांतर असतील तर त्या 3 समांतर रेषांनी एका छेदेवर केलेल्या आंतरछेदांचा गुणोत्तर हे त्या 3 समांतर रेषांनी अन्य कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तराइतके असते हे आपण बघितले. आकृतीमध्ये रेषा L, M आणि N या 3 रेषा आहेत. तीनही रेषा परस्परांना समांतर आहेत. त्याचबरोबर रेषा P आणि Q या त्यांच्या 2 छेदिका आहेत. छेदिका P ने रेषा L, M आणि N या 3 समांतर रेषांनी छेदिका P वर केलेले आंतरछेद AP आणि BC आहेत. त्याचबरोबर रेषा L, M आणि N या 3 समांतर रेषांनी छेदिका Q वर केलेले आंतरछेद रेख DE आणि रेख EF याप्रमाणे आहेत. मग जर रेषा L, M आणि N या समांतर रेषा असतील आणि रेषा P आणि Q या त्यांच्या छेदिका असतील तर रेख AB छेद BC म्हणजेच आंतरछेद AB आणि आंतरछेद BC यांचे गुणोत्तर AB छेद BC बरोबर DE छेद EF इतके असते. See, if line L parallel line M parallel line N and line P and line Q are the transversals, then AB upon BC is equal to DE upon EF. त्यानंतर आपण डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट बघणार आहोत. इन फिगर AP is equal to 6 and PB is equal to 10. म्हणजे आकृतीमध्ये रेख AB चे बिंदू P मुळे 2 भागात विभाजन झालेलं आहे. रेख AP ची लांबी 6 युनिट आहेत. त्याचबरोबर PB ही 10 युनिट आहेत. आपण AP छेद PB यांचं जर AP आणि PB यांचं गुणोत्तर घेतलं तर आपल्यास AP छेद PB इज इक्वल टू 6/10 इतकं मिळतं. त्याला आपण सरळ रूप दिलं तर AP छेद PB बरोबर आपल्याला 3/5 मिळेल. याचाच अर्थ बिंदू P हा रेख ABला 3/5 या गुणोत्तरात विभागतो. इट मीन्स द पॉईंट P डिवाइड्स द लाईन सेगमेंट AB इन द रेशो 3/5 and this is a division of line segment property. Then we can see the section formula. See in the figure, the point P divides the segment AB in the ratio M as N. आकृतीमध्ये बिंदू P हा रेख ABला M/N या गुणोत्तरात विभागतो. Assume the coordinates of A is equal to x1 y1
coordinate of B is x2, y2, and coordinate of point P is xy. Then draw the segment AC and segment PD and segment BE perpendicular to x axis. म्हणजे आकृतीतील बिंदू ए, पी आणि बी या तीनही बिंदूंपासून एक्स ॲक्सिसवर ए सी, पी डी आणि बी ई हे तीन लंब टाकले. आता बिंदू सी, डी आणि ई lies on x axis. We can see the coordinate of point C is equal to x10, point D is x0, and the coordinate of point E is x20. म्हणजे C बिंदूचे कोऑर्डिनेट x10, D बिंदूचे x0 आणि E बिंदूचे कोऑर्डिनेट x20 असेल. त्याचबरोबर डिस्टन्स CD, by using the distance formula we can write the distance CD is equal to x minus x2 and the distance DE is equal to x2 minus x. This is write as equation 1. Segment AC, segment PD and segment BE are parallel to each other. Segment AC parallel segment PD, parallel segment BE. Then by using the property of intersect of three parallel lines we can write AP upon PB is equal to CD upon DE, and we know that the AP upon PB is equal to M as N, and therefore we can write AP upon PB is equal to CD upon DE is equal to M upon N. Then from equation 1 and 2 we can write CD upon DE is equal to M upon N. Putting the values of CD and DE from equation 1 we know CD is equal to x minus x1 and DE is equal to x2 minus x. Therefore we can write x minus x1 upon x2 minus x is equal to M upon N. Simply take the cross multiplication. Taking cross multiplication we can write N into bracket x minus x1 is equal to M into x2 minus x. Then multiply the first bracket by N and the right hand side bracket by M. We get Nx minus Nx1 is equal to Mx2 minus Nx. Then simplifying this we can write Mx plus Nx is equal to Mx2 plus Nx1. Then on the left hand side the x is common factor. Write the common factor x and remaining factors in the bracket. We get x into bracket M plus N is equal to Mx2 plus Nxy. Therefore simplifying this we can write x is equal to mx2 plus nx1 upon m plus n, and this is the section formula. In this way, by using the section formula we can find the x coordinate of the point P which divides the segment AB in the ratio m as n. Similarly, drawing the perpendiculars from point A, P and B on y axis, we can get the value of y. The y is equal to my2 plus ny1 upon m plus l. The coordinates of the point which divides the line segment joining points A and B in the ratio m as n are given by the mx2 plus nx1 upon m plus n and my2 plus ny1 upon m plus 1. याप्रमाणे आपण जो बिंदू रेख AB ला m आणि n
एम ॲज एन या गुणोत्तरात विभागत असेल तर त्या बिंदूचे निर्देशक या सेक्शन फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला काढता येतात. त्या बिंदूचा एक्स निर्देशक mx2 + nx1 अपॉन m + n या सूत्राने काढता येतो. त्याचप्रमाणे y निर्देशक my2 + ny1 अपॉन m + n या सूत्राने मिळतो. देन या सूत्रांचा वापर करून सेक्शन फॉर्म्युल्याचा वापर करून आपण काही उदाहरणं सोडवतो. सी द एक्झाम्पल्स. द फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P if P divides the line segment joining the point A and B in the ratio 2:3. म्हणजे आपल्याला बिंदू A आणि B यांना जोडणारा रेषाखंड ABला बिंदू P हा 2:3 2:3 म्हणजे 2:3 या गुणोत्तरात विभागत असेल तर P बिंदूचे निर्देशक शोधायचे आहेत. या ठिकाणी बिंदू A चे निर्देशक दिलेले आहेत -1 7 अँड B बिंदूचे निर्देशक 4 -3. देन सी द सोल्युशन. लेट A x1 y1 इज इक्वल टू -1 7 म्हणजे A बिंदूचे निर्देशक x1 y1 आहेत असं गृहीत धरा आणि B बिंदूचे निर्देशक x2 y2 आहेत. B चे निर्देशक द कोऑर्डिनेट ऑफ B इज 4 -3. Therefore we can find the x2 y2 is equal to 4 -3 and the coordinates of point P is x y and the ratio of m as n is equal to 2:3. It means the value of em is equal to 2 and the value of n is equal to 3. Then using the values of x1 y1 x2 y2 and m and n, we can find the coordinates by using the section formula. According to section formula, the value of x is equal to mx2 + nx1 upon m + n. Then in this equation, put the values of m, n and x2 and x1. We get 2 into 4 plus 3 into -1 upon 2 plus 3 is equal to 8 plus -3 upon 5. That is equal to 5 upon 5 is equal to 1. Similarly, we can find the value of y. Y is equal to my2 plus ny1 upon m plus n. Put the values of m, n and y1 and y2. We get 2 into -3 plus 3 into 7 upon 2 upon 3. 2 plus 3 is equal to -6 plus 21 upon 5 is equal to 15 upon 5 is equal to 3. In this way, we get the value of x is equal to 1 and the value of y is equal to 3. Therefore, the coordinates of point P are 1 and 3. Then we can see the second example. Find the ratio in which point T, the coordinates of point T is -1 6, divides the line segment joining the points P and Q. आपल्याला बिंदू P आणि Q यांना जोडणारा रेषाखंड आणि त्यावरील बिंदू T चे निर्देशक दिलेले आहेत. बिंदू Q चे निर्देशक -3 10 आणि Q चे निर्देशक 6 -8 आहेत. त्याचबरोबर रेख PQ वरील बिंदू T चे निर्देशक 1 -1 आणि 6 आहेत. यावरून आपल्याला बिंदू T हा त्या रेषाखंडाला कोणत्या प्रमाणात गुणोत्तरात विभागतो ती गुणोत्तर म्हणजेच m आणि n यांच्या किमती काढायच्या आहेत. बघा, लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ P x1 y1 is equal to -3 10 and Q coordinates of Q x2 y2 is equal to 6 -8. Then coordinate of T xy is equal to -1 6.
Then by using the section formula, according to section formula, we can find the value of x. X is equal to mx2 plus nx1 upon m plus n. In this equation, put the value of x, x2, x1, we get minus 1 is equal to m into 6 plus n into minus 3 upon m plus n. Then taking the cross multiplication, we get minus 1 into bracket m plus n is equal to 6m minus 3n. Then we get, simplifying this, we get minus m minus n is equal to 6m minus 3n. Take the 3n or variable n on the left hand side and m on right hand side. We get 3n minus n is equal to 6m plus m. And therefore we get twice n is equal to 7m. And therefore simplifying this, we get m upon n is equal to 2 upon 7. In this way, the ratio of the segment PQ, which divides the point T in the ratio m as n, is equal to 2 as 7. In this way, we can solve the examples by using the section formula. The remaining part we can see in the next lecture. Thanks.